नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वार शनिवार दिनांक 28/8/2021. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2-3 दिवसापासून उजळणी सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण झालेल्या घटकांवर परत त्याची चर्चा करतो आणि त्याच्यावरचे प्रत्येक घटक हे समजून घेत आहोत. तर ज्यांचे कोणाचे पाठ राहिलेले असतील किंवा तांत्रिक अडचणीमुळे ते व्हिडिओ बघता आले नसतील, तर ही जी उजळणी चालू आहे सध्या आपली, ती उजळणी मात्र पाहायला विसरायचं नाही. जेणेकरून काय होईल, तर तुमची जी काही राहिलेली घटक आहेत किंवा तुम्हाला जे समजलं नसेल तर ते पुन्हा समजून घ्यायला सोपं होईल. तर त्या उपक्रम अंतर्गत आपण जी उजळणी पाहणार आहेत, आज आपण कोण व कोणाच्या जोड्या हा घटक पाहणार आहोत. त्यामध्ये आपण प्रामुख्याने कोण कोण कशाला म्हणतात हा घटक पाहिला. त्या कोणामध्ये एक शिरोबिंदू जो सामायिक बिंदू असतो, दोन किरणांना जोडणारा एक शिरोबिंदू असतो, त्याच्याने काय तयार होतो बाळांनो? कोण तयार होतो. मग कोणाला एक सामायिक एक शिरोबिंदू आहे, त्यानंतर दोन भुजा आहेत. अशा प्रकारे आपण कोणाची ओळख पाहिली होती. त्यानंतर आपण पाहिलं होतं कोणाचं नाव, हे इयत्ता 6वी मध्ये सुद्धा आपण शिकलेलो आहोत. कोणाचं नाव वाचन केलेलं होतं आपण. ABC, कोण ABC 3 अक्षरी वाचन करायचं असतं. त्यानंतर आपण शिरोबिंदू पाहिलं होतं. तर एक शिरोबिंदू असतो कोणाला हे पाहिलं. भुजांची नावं पाहिलेली होती. ज्यावेळेस असे कोण असतात तेव्हा त्यांच्या भुजांची नावं आपल्याला सांगता येतात, हे पाहिलं होतं आपण. म्हणजे गेल्या इयत्ता 6वी मधल्या घटकाचीच आपण थोडीशी उजळणी केली आणि मग पुढे सुरू केलं. त्या कोण व कोणाच्या जोड्या या अंतर्गत आपण पहिला प्रकार पाहिला होता, कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग. जसं कोणाचा आपण आता घर आहे समजा, घराच्या आतील आणि बाहेरील भाग पाहतो. आतील म्हणल्यानंतर आपल्या घरातील साहित्य, घरातल्या आतल्या खोल्या यांचा समावेश होतो. बाहेरील म्हणजे बाह्यभाग, म्हणजे बाहेरील भिंती म्हणा किंवा झाडं झुडपं, हा बाह्यभाग झाला. तशाच पद्धतीनं कोणाला सुद्धा अंतर्भाग आणि बाह्यभाग असतोच. आता इथं तुमच्या समोर एक आकृती दिलेली आहे. कोण PQR, कोण PQR हे आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही बिंदू आतमध्ये दिसतात आणि काही बिंदू बाहेर दिसतात. लक्षात आलं? हे D आहे. काही बिंदू आतल्या बाजूला असतात आणि काही बिंदू बाहेरच्या बाजूला दिसत आहेत बघा. आता यामध्ये आतल्या बाजूला, आतले बर का, मी आतमध्ये म्हणते, या कोणावर म्हणत नाही, मी आतल्या बाजूला म्हणते बघा. बिंदू N, बिंदू O, बिंदू M, बिंदू T हे आतल्या बाजूला आहेत. आणि बाहेरच्या बाजूला कोणावर नाही, बाहेर सेपरेट बघा. बिंदू G, बिंदू D, बिंदू S आणि बिंदू E. आता R का घेतलं नाही, Q का घेतलं नाही, P का घेतलं नाही? तर बाळांनो, मी काय सांगितलं, अंतर्भागातील म्हणजे आतील. मी आता सांगितलं घराच्या आतील भागाचा संदर्भ घेतला तर आपण घरातल्या आतील वस्तूंचा समावेश करतो, आणि बाहेरील म्हणल्यानंतर, बाह्य भागाचा म्हणल्यानंतर आपण बाहेरच्या वस्तूंचा, साहित्यांचा समावेश करतो. आता इथं मी अंतर्भागातले बिंदू म्हणल्यावर ते फक्त आतल्या बाजूची बघितली, बाह्य भागाची म्हणल्यावर बाह्य बघितले. पण मी जर समजा सांगितलं तुम्हाला की कोणावरील बिंदू लिहा, कोणावरील बिंदू म्हणजे त्या रेषावर असणाऱ्या बिंदूंची नावं. बिंदू P आहे, बिंदू Q आहे, बिंदू R आहे. पण S आणि E किंवा G, D हे कोणावर नाहीत किंवा अंतर्भागात नाहीत. हे बिंदू कुठे येणार आपल्याला? तर हे बिंदू बाह्य भागात येणार. आणि N, M, N, O हे जे काय आहेत ती आतल्या बाजूला म्हणजे अंतर्भागातला. म्हणून तुम्हाला सराव संच 15 मध्ये हा प्रश्न आहे बघा, की खाली आकृतीचं निरीक्षण करा आणि आकृतीमधल्या अंतर्भागातील बिंदूंची नावं, बाह्य भागातील बिंदूंची नावं आणि कोणांच्या भुजावरील, भुजा म्हणजे ह्या बाजू आहेत बरं का, भुजा म्हणजे बाजू, ह्या बाजूंवरील बिंदूंची नावं लिहा. 2 मार्काला हा प्रश्न येतो. आणि बऱ्याच अंशी काय होतं, गडबडीने एखादा बिंदू राहून जातो किंवा इतका आपण उत्साही असतो की एक्साइटमेंट मध्ये आपण काय करतो, नको ते बिंदू लिहून घेतो आणि तिथे आपले नकळत मार्क जातात. तर काय करायचं, अंतर्भागातील आणि बाह्य भागातील बिंदू सेपरेट व्यवस्थित वाचायचा आणि मग लिहायचा. कोणाच्या अंतर्भागातील बाह्य भागातील बिंदूंचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता हे भाग तुम्हाला समजलं. त्यानंतर
कोणाचे प्रकार आपण घेतलेले आहेत. आता हे सगळे बाह्यबिंदू अंतर्भाग वगैरे समजलं. त्यानंतर संलग्न कोण म्हणजेच त्याला लगतचे कोण असे म्हणतात. बघा लगतच, आता हा एक वर्ग आहे, हा एक वर्ग आणि पलीकडचा एक वर्ग आहे, ह्याच्या पलीकडचा. आता हा 7वी वर्ग आहे, त्याच्या पलीकडे एक वर्ग आहे 6वी चा वर्ग. आता ह्या 6वी च्या आणि 7वी च्या वर्गाला चिटकणारा एकच भिंत आहे बाळांनो. ती एक भिंत म्हणजे ही लगतचा वर्ग झाला. 6वी हा 7वी च्या लगतचा वर्ग झाला. लक्षात आलं का तुमच्या? 7वी आणि 6वी ला हे लगतचे वर्ग झाले. आपण घर सुद्धा चिटकून असतात बघा, पलीकडचं घर त्याच्यानंतर एकच भिंत सामायिक असते, म्हणजे त्यांच्याने आपली एकच सामायिक असते. हे लगतचे घर झाले. तसे लगतचे कोण सुद्धा असतात, म्हणजेच काय संलग्न, संलग्न कोण. आता ह्या संलग्न कोण कोणाला म्हणायचं तर बघा, संलग्न कोणामध्ये एक सामायिक भुजा असली पाहिजे, एक सामायिक भुजा असली पाहिजे, परंतु त्यांचे अंतर्भाग हे भिन्न असले पाहिजे. म्हणजे हे सेपरेट असले पाहिजे आणि हे सेपरेट असलं पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? एक सामायिक भुजा असली पाहिजे त्यांची, परंतु ते एकमेकांचे जरी शेजारी असले तरी त्यांचे अंतर्भाग हे काय पाहिजे बाळांनो? त्यांचे अंतर्भाग हे भिन्न पाहिजे, हे भिन्न पाहिजे. आता इथे आता समजा मी घेतलं BMQ, हा एक कोण आहे, आणि QMD हे एक कोण आहे. हे दोन्ही कोण आहेत? शेजारी आहेत आणि त्यांना सामायिक ही एक भुजा आहे. याला संलग्न कोण म्हणता येईल. म्हणजे तिकडचं एक आणि इकडचं एक, 6वी वर्ग 7वी वर्ग, सामायिक भिंत म्हणजे भुजा, त्याला लगतचे कोण म्हणतो किंवा त्याला संलग्न कोण म्हणतो. परंतु BMD, मी काय बोलते बघा, BMD, लक्ष द्या, हा मोठा कोण BMD हा BMQ किंवा QMD ला संलग्न कोण नाही. का बरं नाहीये? बघा मी काय म्हणलं की BMQ आणि QMD हे दोन शेजारचे कोण आहेत, त्यांना सामायिक भुजा आहे, एकच भिंत आहे. आता ह्यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत. अंतर्भाग हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, यांच्या अंतर्भागातले बिंदू वेगळे आहेत, सगळं वेगळं आहे. पण BMD आणि BMQ यांचे अंतर्भाग वेगळे नाहीत. आता BMQ मध्ये अंतर्भाग हा आलाय, याला सामायिक भुजा एकच आहे बघा. BMD ला पण BM येतो, BMQ ला पण BM येतं, म्हणजे एक भुजा आहे, पण ती अंतर्भाग एक नाही, एक जोडलेलं नाही, चिटकून आलेले नाही. म्हणून या मी आता सांगितलं बघा, कुठे गेलं, हा BMD व BMQ हे संलग्न कोण नाहीत, कारण त्यांचे अंतर्भाग भिन्न नाही, ती एकच आहे अंतर्भाग त्यांचा. परंतु BMQ आणि QMD मात्र संलग्न कोण आहेत, कारण त्यांची MQ ही बाजू काय आहे बाळांनो? सामायिक आहे, एकच आहे. नुसतं सामायिक असून उपयोग नाही, अजूनही लक्षात घ्या, बाजू भुजा ही सामायिक असून उपयोग नाही, तर त्यांचे अंतर्भाग सुद्धा भिन्न असणं गरजेचं आहे. मगच त्याला आपण कुठला कोण म्हणू बाळांनो? संलग्न कोण म्हणू. आता त्याच्यानंतर आपल्याला यामध्येच तुम्हाला संलग्न कोणाच्या जोड्या आहेत का नाही हाही प्रश्न, प्रश्न तिसरा, प्रश्न दुसरा, तर ते अचूक सोडवा. या दोन प्रश्नांवर हा प्रश्न पडतो परीक्षेला, हा परीक्षेला प्रश्न पडतो. आता कोटिकोण दिलेला आहे. आता तुम्हाला काटकोनावरून कोटिकोण तयार झालेला आहे बाळा. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काटकोन आणि कोटिकोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोण परस्परांचे कोटिकोण असतात. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते दोन कोण काय असतात? परस्परांचे कोटिकोण असतात. म्हणजे काय, दोन कोण कुठलेही घेतले त्यांची जर बेरीज केली तर ते दोन्हींची बेरीज किती यायला पाहिजे? साधा आणि सोपं 90 यायला पाहिजे. म्हणजे दोन कुठलेही कोण, मग ते सेपरेट असतील किंवा लागून, पण त्या दोन्ही कोणांचे मापांची बेरीज जर 90 आली तरच त्याला आपण कोटिकोण म्हणूया. मग समजा एक जर दिला असेल दुसरं काढायचं असेल तर, समजा एक कोण आपल्याला 45 अंशाचा दिलाय समजा, आणि सांगितलं दुसरा कोण माहित नाही कितीचा आहे, पण तो कोटिकोण व्हायला पाहिजे. मग कसं काढणार आपण?
सरळ आहे, कोटीकोणाचं माप माहिती आहे आपल्याला. किती आहे बाळांनो? 90 अंश आहे. मग 90 मधनं जर 45 वजा केले तर आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप सहज मिळतं. मिळतं का नाही? जसं आता मी घरापासून शाळेपर्यंत यायला मला 10 मीटर लागतं. 10 मीटरचं अंतर आहे. 10 मीटर आहे, लक्षात घ्या. घरापासून शाळेला यायला 10 मीटर आहे, अंतर आहे. मध्ये एक दुकान आहे, मध्ये एक घरापासून शाळेपर्यंत यायला एक दुकान आहे. आता बघा, घरापासून दुकानापर्यंतचं अंतर नाही माहिती, पण दुकानापासून शाळेपर्यंतचं अंतर माहिती आहे आपल्याला. 5 किलोमीटर आहे. 10 मीटर 10 किलोमीटर हे सॉरी पुन्हा ऐका, 10 किलोमीटर अंतर आहे. घरापासून शाळेपर्यंत यायला 10 किलोमीटरचं अंतर आहे. 10 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामध्ये एक दुकान आहे, दुकान लागतं मध्येच, आणि मग शाळा आहे. बघा, घरापासून शाळेला यायला 10 किलोमीटर लागतात, बरोबर. घरापासून दुकान किती किलोमीटर आहे माहित नाही. मग काय केलं आपण? पण एक माहिती आहे की दुकानापासून शाळेपर्यंत यायला 5 किलोमीटर अंतर आहे. काय सांगितलं मी? दुकानापासून शाळेपर्यंत यायला 5 किलोमीटर आहे. मग मला सांगा, घरापासून दुकानाचं अंतर किती आहे? सरळ आहे ना. आपल्याला माहिती आहे घरापासून शाळेपर्यंतचं अंतर 10 किलोमीटर आहे. 10 मधनं हे 5 गेले तर राहिले किती? 5 किलोमीटर. तशाच पद्धतीनं गणित घ्यायची आहेत आपल्याला की 90 सेंटीमीटर, 90चा आपल्याला कोटीकोणाचं माप किती आहे हे माहिती आहे, 90 आहे. मग आपल्याला दुसऱ्या एखाद्या कोणाचं माप दिलं असेल तर एक कोणाचं माप दिलं असतं, दुसऱ्या कोणाचं माप काढायला अतिशय सोपं जाणार आहे. आता इथे एक कोण दिलंय बघा, इथं ABC कोण, कोण ABC. त्याच्यामध्ये 2 कोणाचा अंतर्भाग आहे समावेश केलेला. एक 50 अंशाचा कोण, एक 40 अंशाचा कोण. जर या दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला 90 अंश मिळतं. म्हणजेच हे कोटीकोणाचे माप आहे. समजा आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे शाळेचं आणि घराचं दुकानाचं उदाहरण दिलेले, त्याच पद्धतीनं 70 अंशाचे माप आहे. 70 अंश मापाच्या कोणाच्या कोटीकोणाचे माप काढा सांगितलेले. एखाद्या माप दिला असेल आणि त्याचं कोटीकोणाचं माप काढायलाच दिलं तर सूत्र वापरायचंय. त्याच्यामध्ये सूत्रामध्ये काय टाकायचं बरं? तर त्यात टाकायचंय आपल्याला की दिलेल्या कोणाचे कोटीकोणाचे माप आपण x मानू. तिथं वर लिहायचं कोटीकोणाचे माप हे 90 अंश असते. कोटीकोणाचे माप हे 90 अंश असते, म्हणून दिलेल्या कोटीकोणाचे माप आपण x मानायचं. आणि मग कुठलं माप दिले? 70 अंश अधिक x अंश, म्हणजे दुसऱ्या कोणाचा कोटीकोणाचा आपल्याला माहिती नाही. मग हे परस्पराचे कोटीकोण असतात हे लक्षात घ्या. मग 70 अंश अधिक x बरोबर 90 अंश. म्हणजेच 70 अंशामधून x म्हणून आपण दोन्हीकडे काय करायचं? 70 वजा करायचं. मग इथनं 70 गेले, x राहिले. मग 90 मधून 70 गेले तर 20 अंश हे उत्तर येतं. म्हणजेच काय तर 70 अधिक 20 बरोबर किती आलं बाळांनो? 90 अंश आलं. म्हणजेच आपण काय काय पाहिलं? कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग. त्याचबरोबर आपण पाहिलं संलग्न कोण म्हणजेच लगतचे कोण. लगतचे कोण कोणाला म्हणतात हे पाहिलं की त्यांचे 2 कोण हे एकाच सामायिक त्याच्यामध्ये भुजा असते आणि त्याच्यामध्ये शिरोबिंदू सुद्धा एकच असतो, परंतु त्यांचे अंतर्भाग हे काय असतात बाळांनो? त्याला एक सामायिक भुजा असते, शिरोबिंदू एक असतो आणि त्यामध्ये समावेश केलेला एकही बिंदू नसतो. अंतर्भागात कोणताही बिंदू नसतो, कोणताही बिंदू नसतो, तेव्हा तो संलग्न कोण किंवा लगतचा कोण होतो. परंतु जर तो आतमध्ये, आता इथं मी सांगितलं BMD हा BMQ चा संलग्न कोण होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये Q हा अंतर्भागातला बिंदू आलेला आहे. अंतर्भागात कोणतेही बिंदू नकोय, भिन्न बिंदू पाहिजे त्याच्यामध्ये, किंवा अंतर्भाग हा भिन्न पाहिजे, हाही पाहिला. त्यानंतर कोटीकोणाचं माप किती आहे बाळांनो? कोटीकोणाचं माप हे
90 अंश आहे. मग कोटीकोणाच्या व्याख्येवरून तुम्हाला रिकाम्या जागा येईल की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोणाला ते कोण परस्परांची कोटीकोण असतात. रिकाम्या जागाला येईल ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते दोन कोण परस्पराचे टिंबटिंब असतात तर कोटीकोण असतात. आता 70 अंश, आता कोटीकोणाचं माप काढायला आपण शिकलोय. इथं सांगितलेलं जर कोणाचं माप जर 70 अंश दिलं असेल तर उरलेल्या कोणाचे कोटीकोणाचे माप काढा. त्यावेळेस काय करणार आहे आपण, 90 अंशामधून 70 अंश वजा केल्यास आपल्याला दुसऱ्या कोटीकोणाचं माप आपल्याला काय होतं कळतं. त्यामुळं अशा प्रकारे आपण दुसऱ्या कोटीकोणाचं माप सहज काढू शकतो. तर आज आपण काय काय पाहिलं हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही काय करायचं, मी आता सराव संच 15 मधील सुद्धा संदर्भ ह्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सराव संच 16 हे पण आलेलं आहे 15 मध्ये, सराव संच 15 मध्ये संलग्न कोणाचं आणि कोटीकोणाचं माप कसं काढायचं ह्याचा सुद्धा संदर्भ या सराव संच 16 मध्ये आलेला आहे. बाळांनो गणित करत जावा, मी सोडून देते, डबल चालू आहे. तर विद्यार्थ्यांनी थोडासा रिस्पॉन्स वाढवायचा आहे एवढीच विनंती. आणि हे सगळे गणित करून तुम्ही मला पाठवायचं आहे. परत आपण घटक चाचणी 1 चे पेपर सोडवायला चालू करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.